नमस्कार. सर्व साधू संत, सर्व सद्गुरू, सर्व देव, सगळे सन्मार्गाला लागलेले लोक आहेत. ते सर्व प्रकारचे प्रश्न विचारून, प्रश्नांचं निवारण करून आणि व्यवस्थित मार्गाला आपल्या शिष्याला लावतात आणि स्वतःही त्या मार्गावर, चांगल्या मार्गावर राहतात. याचं उत्तर या समाज 7वा सगुण भजन दशक 6मध्ये समर्थ रामदासांनी स्वतःच्या उदाहरणाने सांगितलेलं आहे. ठीक आहे. समाज 7वा सगुण भजन. श्रीराम ज्ञाने दृश्य मिथ्या झाले. ज्ञाने दृश्य मिथ्या झाले. ज्ञान झालं, दृश्य आपल्याला मिथ्या कळतं. इव्हन आपण जेव्हा सायन्स शिकतो त्यावेळेला आपल्याला दिसतं की लाईट वेव्ह आहे की पार्टिकल आहे, की ठोस आहे की एक वेव्ह आहे. त्याला ड्युअलिटी ऑफ मॅटर म्हणतात. सायन्ससुद्धा हे सिद्ध करू शकलेलं नाही. ठीक आहे. तर त्यावेळेला आपल्याला अशा समर्थांची आणि आपल्या वेदांची, उपनिषदांची, आपल्या सगळ्या गोष्टींची आठवण येते की अरे हे तर आपले ते आधीच सांगून ठेवलेलं आहे. ज्ञानाने दृश्य मिथ्या झाले. आपल्याला कळतं की अरे हे तर सगळं नाशिवंत आहे. आपल्याला हे जाणवतं की स्वामी विवेकानंदांनी जसं म्हटलं की 100 वर्षापूर्वी मी नव्हतो आणि 100 वर्षानंतर मी राहणार नाही. ते आपल्याला ते पण लक्षात येतं. कित्येक लोक मरमरून जाते असं समर्थ रामदास पण म्हणतात. आपल्या डोळ्यासमोर लोक जन्माला आलेले दिसत आहेत की छोटं बाळ, अरे आणि ते लोक काल तर होते आज गेले, असं ते स्वामीजी म्हणतात. तसं आपल्याला लक्षात येतं. तरी का पाहिजे भजन केले, तेणे काय प्राप्त झाले, हे मज निरोपावे. पुन्हा पूर्ण ओळी वाचतो. श्रीराम ज्ञाने दृश्य मिथ्या झाले, तरी का पाहिजे भजन केले, तेणे काय प्राप्त झाले, हे मज निरोपावे. असा प्रश्न आहे त्यांच्या शिष्यांचा. आता अजून अशा प्रश्नांची एकदम अशी प्रश्नावलीच आहे. ज्ञानावने श्रेष्ठ असे ना, तरी का पाहिजे उपासना. उपासनेने जना काय प्राप्त होते की आत्मज्ञानाहून श्रेष्ठ नाही, तर मग आपण उपासना, सगुण उपासना का करावी, किंवा ध्यानधारणा आणि नामस्मरण का करावं. त्यामुळे लोकांना प्रत्येक व्यक्तीला, लोकांना काय प्राप्त होतं, हा प्रश्न आहे. मुख्य सार ते निर्गुण, तेथे दिसेची ना सगुण, भजन केलियाचा गुण मज निरोपावा. की सगळ्या गोष्टींचा सार अद्वैतवाद, निर्गुण निराकार परमात्माशी योग घेऊन भक्तून एकरूप होणं आहे. तिथे आपल्याला सगुण तर दिसणारच नाही. मग आपण भजन का करावं, आपले सद्गुण का वाढवावे, हे मज निरोपावे, मला सांगावे. असे शिष्य एक एक शिष्य म्हणतात समर्थांचे. जे समस्त नाशिवंत, हे सगळं नाशिवंत आहे, त्याशी भजवाय किम निमित्त. तर आपण कोणत्या कारणाने सगुणोपासना करावी. रामाची, कृष्णाची, जीसस क्राइस्टची, जे काय असेल, देवीची. सत्य सांडून असत्य कोणी भजावे. तर हे पूर्ण निर्गुण निराकार सत्य असताना आपण असत्याला का भजावे. तुम्हीच मागे सांगितलं, असं त्यांचं बोलण्याचा अर्थ की ब्रह्मा विष्णू महेश हे कालांतराने, कल्पांताच्या वेळेला ते पण, त्यांचे देह पण नष्ट होणार आहेत आणि ते पण निर्गुण निराकार परब्रह्मात मिळून जाणार आहेत. मग तुम्ही सांगावे का बरं भजावे. असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेम का लागला. सत्य सांडून गलबला का साय करावा. की असत्य आहे हे आपल्याला प्रत्यय आलेला, मग ह्या सत्याला सांडून या असत्याला सगुण उपासनाची म्हणजे आपण इथे असा हा गोंधळ गलबला का बरं आपण करायचा. की आपल्या इथे, कारण की नवविधा भक्ती सांगितली, तर आपण पूजा अर्चना ह्या सगळ्या गोष्टी आपण का कराव्या, सतत त्या भावात आपण का नाही राहावं, म्हणजे असं पण ते विचारतात. निर्गुणाने मोक्ष होतो. क्लिअर. निर्गुणामुळे मोक्ष होतो. प्रत्यक्ष प्रत्यय येतो, प्रत्यक्ष आपल्याला अनुभवाला पण येतो. सगुण काय देव पाहतो सांगा स्वामी. मग आता आम्हाला सांगा की सगुण आपल्याला काय देतो, आहे की नाही. कारण की बरेचदा असं होतं की आपण सगुणोपासना करतो. अशा तर तुम्हाला मी कमीत कमी बसल्या कमीत कमी 1,000,000,000 उदाहरणं देऊ शकतो, बसल्या की त्या माणसाने
त्या देवीची उपासना केली होती की त्यांना त्यांचं कर्ज फिटावं. त्या बाईने अशी उपासना केली होती की तिच्या बाळाला बरं वाटावं. आणि याच्यात याच्यात म्हणजे या धर्माचा तो धर्माचा वगैरे असं काही नसतं. असे कित्येक मुस्लिम लोक आहेत त्यांनी म्हणजे हनुमानाची उपासना केली आणि त्यांना त्यांचा रोग बरा झालेला आहे. असे कित्येक आहेत की मुंबई, पुणे, नागपूर कुठेही बघा तुम्ही, पूर्ण जगात बघा की हिंदू लोकांनी मुस्लिम कोणत्या तरी याच्या दर्ग्यामध्ये जाऊन त्यांना काहीतरी चादर वाहिली वगैरे आणि त्यांचे हे बरं झालं. आणि आत्ताच 4-5 दिवसांपूर्वी आणि काल पण गप्पा करता करता असं लक्षात आलं की एका बाईला खूप आजार होता आणि ती जीससकडे त्यांच्या याच्यात गेली आणि त्याला माझं सगळं बरं करा म्हणलं, तिचं बरं झालेलं आहे. म्हणजे या दृष्टीने पण त्यांनी हा प्रश्न विचारला आहे की सगुण काय देव पाहतो, की सगुणोपासना अशी आपल्या फलप्राप्ती करता करावी. सगुण नासिवंत ऐसे सांगता पुन्हा भजन करावे म्हणता, तरी काशासाठी आता भजन करू, की सगुण नाशिवंत आहे. मग आपण त्या नाशिवंताचे भजन का करावं? आपण निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना का नाही करावी? हे पण तुम्ही सांगा. स्वामीचे भिडीने बोले ना, तुम्ही स्वामी आहात, आम्हाला तुमची म्हणजे प्रेमयुक्ती भीती वाटते. आम्ही त्यामुळे तुम्हाला सगळं एकदम स्पष्ट करून सांगू शकत नाही. एरवी हे काहीच मानेना, साध्यची झाली साधना का प्रवर्तावे, की आपली साधना साध्य झाली आहे आणि आपण निर्गुण निराकार परमात्म्यामध्ये आपण मस्त काही रम्माण झालेलो आहे. तर आपण हे पुन्हा सगुणोपासना का करावी? किती सुंदर सुंदर प्रश्न आहे बघा. विविध स्तरावरचे लोक, कारण की कोणी छोटा आहे, कोणी मोठा आहे, कोणी एकदम सिद्ध झालेला आहे, कोणी असा आहे तसा, त्या सगळ्यांनी पण सगुणोपासना का करावी? बघा, ऐसे श्रोत्याचे बोलणे शब्द बोले निर्बुजलेपणे, त्याचे उत्तर ऐकडे म्हणे वक्ता. की आता असे श्रोत्यांनी विचारलं तर याचं उत्तर काय आहे हे आपण शोधूया. आता यात सद्गुरूंनी सांगितलं आहे बघा, म्हणजे त्यांनी सांगितलं आहे गुरुचे वचन प्रतिपाळणे, की सद्गुरूंनी जे सांगितलं त्याच्यावर पूर्णपणे ठाम विश्वास ठेवावा. गुरुवचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण आहे, की त्यांनी सांगितलं ते आपल्या परमार्थाचं लक्षण आहे, तोच परमार्थ आहे. वचन भंगकरिता विलक्षण सहजची झाले. वचन भंग झालं तर आपला परमार्थ बुडाला असं समजावं. म्हणजे काय, की त्यांनी सांगितलं नामस्मरण करायला, ध्यानाला बसायला, अखंडन जे काय करायला सांगितलं, तर ते जप ध्यान किंवा नामस्मरण किंवा आरती अशा विविध प्रकारचे आपली इथे तर साधन आहे आपल्या भारतामध्ये, म्हणजे सनातन धर्मामध्ये समजा. तर त्यांनी जे सांगितलं ते करायलाच पाहिजे. आणि त्या बाबतीत एकदम पूर्ण विश्वास ठेवून करायला पाहिजे. आणि शंका आल्या तर त्यांना विचारून त्या शंका पण निवारण करायला पाहिजे. हे जसे सद्गुरूंना विचारतात. म्हणून आज्ञेसी वंदावे, त्या आज्ञेला वंदावे, की तुम्ही हे सांगितलं तुम्ही पाहतोय अगदी सगुण भजन मानावे, श्रोता म्हणे हे देवे काय प्रोईजिले. तर त्यामुळे आम्हाला सांगा की सगुणोपासना का करावी. आणि त्यांनी काय मानिला उपकार, एक मिनिट, म्हणून आज्ञेसी वंदावे, सगुण भजन मानावे, श्रोता म्हणे हे देवे काय प्रोईजिले. ठीक आहे, तर का बरं करावं ते तुम्ही सांगा. काय मानिला उपकार, कोण झाला साक्षात्कार, किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देवे, की समजा आपण सगुणोपासना केली तर आपलं प्रारब्ध पुसल्या जाईल का? म्हणजे बघा तुम्ही की प्रारब्धात जे लिहिलेलं आहे तर थोड्याफार समजा आपल्याला मोठा आघात होणार असेल, सगुणोपासनेने आपल्या साधनेने त्याचा आघात मनावर कमी होऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की आपण समजा आपल्यावर खूप मोठं संकट आलं, आता समजा मी कर्जबाजारी झालो आहे, जॉब गेलेला आहे, किंवा अजून काय काय आहे, समजा आजार वगैरे झालेले, तर त्याचं जे मनातलं फिलिंग आहे, आपण त्याला जे रिस्पॉन्स देतो आणि आपल्या जीवनामध्ये याचं आपण विष घोळतो,
ते सगळं विष कमी होऊन जातं आणि ते जे असतं ते कमी होऊन जातं, की त्याचा इम्पॅक्ट मनावरचा कमी होतो. होणार ते हे तो पालटेना. तर ते प्रारब्ध असतं ते पुसल्या जात नाही, पण कमी होतं. हे ते पुढे सांगणार आहेत. पण हे विचारतात, की ते प्रारब्ध नष्ट होईल का? हे एकदा बघा म्हणजे भजने काय करावयाचे ना, हे तू पाहता अनुमाना काहीच नाही आहे. की समजा ते पालटणार नसतील, की जे सांगितलं, की आपल्या इच्छा पूर्ण करणार नसतील, तर आपण सगुणोपासना का करावी? म्हणजे सर्व काळी या एकसारखेच लोक असतात. थोडंफार म्हणजे तुमची राहणी वगैरे, वगैरे समजा टेक्नॉलॉजी वाढली आहे, हे झालं, ते झालं, पण मानवी मन मानवी मनच राहतं. स्वामीची आज्ञाप्रमाण कोण करील अप्रमाण, परंतु याचा काय गुण मज निरपावा, की या मी समजा हे ठीक आहे, की हे करीन, पण मला एक सांगा, की त्याचं फळ काय मिळेल? आहे की नाही? मला ते सांगावं. आणि मग त्यांनी विचारलं, की समजा असं केलं, सगुणोपासना केलं तर आत्मज्ञान होईल का? माझे सगळे भ्रम, माझे सगळे चिंता, आकांक्षा, माझं जे काय आहे मनात जे काय ते सगळं नष्ट होईल का? माझं निरोप हवा. वक्ता म्हणे सावधपणे, सांगत ज्ञानाची लक्षण. तुझं काही लागे कारणे किंवा नाही, की म्हणजे ज्ञानाचं लक्षण तुम्ही सांगितलेलं आहे. आम्ही सावधपणे ऐकलेलं आहे. पण ते आमच्या आचरणात येईल का? आणि या गोष्टी आमच्या प्रपंचाला, रोजच्या जीवनाला मदत करील का? असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नंतर मग त्याचं उत्तर असं आहे, मग समर्थ रामदास स्वतःच्या उदाहरणानं आता सांगणार आहेत सगळे, की तुम्ही वक्ता म्हणे सावधपणे, की म्हणजे समर्थ रामदास आता सांगतायत, की तुम्ही सावधपणे ऐका. मागे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की ज्ञानाची लक्षणं सांगितलं आहे. बघा म्हणजे दोन्हीकडनं ही ओळी दोन्हीकडनं आपण बघू शकतो, की अ, जे विचारणारे त्यांच्या मनात आहे आणि सांगणारा तो पण याची अशी लिंक होऊन जाते. ज्ञानाची लक्षणं तुम्हाला सांगितलं. तुम्हाला पुन्हा काही सांगायची खरं तर गरज नाही, पण सांगतो, की तुम्ही एक बघा, की तुम्ही आत्मज्ञानी झालेले आहेत, पण तरी देहात आहेत, आहे की नाही? तर देह आहे म्हणजे काय? करणे लागे भोजन. तुम्हाला मग रोज जेवावं तर लागेल आहे. करणे लागे उदकप्राशन, पाणी प्यावं लागेल आहे तुम्हाला, आहे की नाही? मलमूत्र त्याग लक्षण, तुम्हाला इम्पॉर्टंट कामालाही जावं लागेल, शी सुकरायला वगैरे. हे तर काही सुटत नाही ना. मग सगुणोपासना का सोडता? असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की शेवटी आपण ते बघितलेलं आहे ना, श्रीकृष्णाचं उदाहरण, की ते नारद मुनी आले होते. पण ते सगळ्या रामाची, विष्णूची, लक्ष्मीची, देवीची पूजा करत होते. इव्हन नारदांची मूर्ती ठेवली होती, त्यांची पण पूजा करत होते. तर तुम्हाला सगुणोपासनेची गरज काय? तर ते त्यावेळेला म्हणतात, की माझी लोकं नक्कल करतात. तर मी जर का चांगले कामं केले तर ते पण नक्कल करतील तर ते पण चांगले होऊन जातील. म्हणजे खरोखर या शब्दात बोललेले आहेत. जनाचे समाधान राहावे, आपुले पारिखे ओळखावे आणि भजनाची मोडा हे कोण ज्ञान, की जनाचे समाधान राहावे, की आपलं समाधान समजा करावे. आपण सगळं पारखून सगळं बघावं आणि चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी आपल्याला कळतात. मग आपण सगुणोपासना जी चांगली वृत्ती आहे, चांगली शक्ती आहे आणि चांगलं कर्म आहे ते का बरं सोडावं? हाच प्रश्न इव्हन श्रीकृष्णाने पण नारदाला विचारला होता, की तुम्ही असा नेहमी उलटा विचार का करता? की आत्मनेनी व्यक्तीने दगडगोटे खावे आणि तुम्ही अन्न खावा. हे असे पण विचाराचे लोक असतात. तू तर आत्मज्ञानी आहे बाबा, तू तर देवाचा उपासक आहे. तर तुला काही नोकरीची गरज नाही. म्हणजे असे बोलतात लोक. जा तुमचा देव पूर्ण करेल आहे. याही शब्दात आणि बोलतात आणि त्याही काळी त्यांना ज्ञानेश्वरांनाही बोललेलं आहे, समर्थांनाही बोललेलं आहे, तुकारामांनाही बोललेलं आहे. आजच्या काळातही बोलतात, पुढेही बोलणार आहेत. म्हणजे हे जे मिसकन्सेप्शन असतात, की चित्रविचित्र विचारधारा ज्या असतात त्या सुरूच राहतात. ज्ञान विवेके मिथ्या झाले, परंतु अवघे नाही टाकले. तरी मग भजनाचे काय केले सांग बापा. ज्ञान आणि विवेकाने सगळं ब्रह्मम सत्यम जगत मिथ्या कळतं. तरी आपण खाणं पिणं जेवणं वगैरे टाळत नाही. मग भजनच का टाळावं? आहे की नाही? ध्यानामध्ये आपण निर्गुणाशी एकरूप होतो. तसं भजन केल्याने, सगुण भजन केल्याने पण
आपण एक रूपच होतो. मग अरे बाबा, म्हणजे या शब्दात बोललं की बाबा तू माझा बाप आहेस, म्हणजे त्या छोट्या व्यक्तीला पण, छोटा मुलगा असेल तर, तू माझा बाप आहे पण माझं ऐक, की हा ना, विवेकाने मला कळलं की ज्ञान असं 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 आहे की निर्गुण सत्य आहे, पण तरी भजन हे मात्र करायला पाहिजे. कृपया तू माझं ऐक. जीवन शिष्यांच्या पण पाया पडतात. नम्रता बघा. साहेबाशी लोटांगणी जावे. आपण जिथे नोकरी करतो तिथे साहेबाला लोटांगणा करतो आपण, आणि नीच्यासारखे व्हावे, अगदी नोकरासारखं वागता. आणि देवासनं म्हणावं हे कोणते ज्ञान? तुम्ही जो पैसे देतो आहे किंवा जो नोकरी देतो आहे किंवा कोणतं तरी आपलं काम करून देतो त्याच्या पाया पडता, मग देवाचं भजन करून त्या देवाच्या पाया का नाही पडत? कारण की देव जाणार आहे पण तो कल्पांताने जाणार आहे. ही व्यक्ती जी समोर दिसते ती तर येत्या 100 वर्षातच जाणार आहे. तिच्या तुम्ही पाया पडता. मग तो जो परमात्मा आहे तो तर अनंत कालावधीपर्यंत राहणार. मग त्यांचं भजन करणं आणि त्या भजनातून त्या निर्गुणाशी एकरूप होणं तुम्ही का टाळताय? म्हणजे इनडायरेक्टली आत्मज्ञान जे आहे ते सतत राहावं याकरता या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. हलकल्लोळ माजवा असं ते म्हणतात की आपल्या आतमध्ये, की जेणेकरून भगवंताशी एकरूप होऊन जावं. समर्थांचेच शब्द आहेत ते सगळे. आमचे कुळी रघुनाथ, स्वतःचं सांगतात. आता आमच्या कुळात म्हणजे समर्थांच्या कुळात रघुनाथ राम आहे. रघुनाथ हे आमचा परमार्थ, रघुनाथानेच आमचा परमार्थ चालवलेला आहे. जो समर्थाचाही समर्थ देवा सोडवितो, जो समर्थांचाही समर्थ म्हणजे समर्थ रामदासांचं पण समर्थ आहे, आणि त्या देवाने आम्हाला आत्मज्ञान दिलं आहे. सोडवलं आहे म्हणजे काय? आत्मज्ञान दिलं आहे. या 184 फेऱ्यातनं आम्हाला सोडवलं आहे, आत्मज्ञान दिलं, आम्हाला मुक्त केलेलं आहे. स्पष्ट या शब्दात सांगतात. 21वी ओवी, दशक 6वा, समास 7वा. ठीक आहे. समर्थ स्पष्ट स्वतःचं उदाहरण देतात. त्याचे आम्ही सेवक जन, आम्ही त्यांचे सेवक जन आहोत. सेवेकरिता झाले ज्ञान, हे ज्ञान झालं त्याच्यामुळे. तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की, आणि तिथे जर का आम्ही विश्वास ठेवला नाही, की स्वामीजींनी सांगितलेलं आहे की आत्मज्ञानात राहायचं, सबळ 24 तास आपली साधना करायची अगदी, आणि व्यवस्थित नेहमी आनंदात राहायचं, आणि सगळे कामं पूर्ण, सगळे एथिक्स आणि व्हॅल्यूज पाहून करावं. तसं मी करतो आहे असं समर्थ रामदास म्हणत आहेत. आणि हे जर कमी नाही केलं तर माझं पतन निश्चित आहे. त्यामुळे मला माझं पतन नाही करून घ्यायचं, मला भगवंताशी एकरूप राहायचं. गुरु सांगती सारासार, त्यास कैसे म्हणावे असार, तुझं काय सांगणे विचार शहाणे जाणते. की गुरु सार आणि असार विचार सांगतात की, आणि त्यात गुरूंची, भगवंताची अतींद्रिय शक्ती काम करत असते. ते आपल्याला चांगल्या मार्गावर ठेवतात, आणि मग काय होतं की आपल्याला ते कळायला लागतं. ठीक आहे, आपण देहभावात असलो तर मला कळतं असं आपल्याला वाटतं. तर गुरु जे सांगतायत ते सार आणि असार सांगतायत. पण आता समोर तर एकदम रोखठोकपणे म्हणतात की का रे शहाण्या, तुला ते कळत आहे तर तू त्या मार्गावर का नाही राहत आहे? म्हणजे या शब्दात थोडंसं प्रेमाने रागवून म्हणतात. तुझं काय सांगणे विचारा शहाणे जाणते. शहाणे पण तेच सांगतात, गुरु पण तेच सांगतायत. गुरु तसे वागतात आहे, गुरु तसं जाणकार आहे, ते जाणकार व्यक्ती सांगतात तसं तू का नाही वागत, असं म्हणजे असं समजून तू कर सगळं. समर्थाचे मनीचे तुटे, त्याची जाणीव अदृष्ट खोटे, राज्यपदापासून करंटे चेवले जैसे. की त्या समर्थांचं तू ऐकलंस, त्यांनी सांगितलेलं तुझ्या सद्गुरूंनी की सतत आनंदात राहायचं, चांगले कामं करावे वगैरे वगैरे. तू जर का ते खोटं मानलंस तर तू राजाचा मुलगा असून तू करंट्यासारखा वागतोय असं मात्र तू लक्षात ठेव. शब्द वापरला त्यांनी. मी थोर वाटे म्हणे. समजा तुला वाटतं की मी सगळ्यात ग्रेट आहे, माझ्यासारखं मोठं कोणीच नाही. जसं ते आहे ना, तो एक जोक आहे आमच्या लहानपणी स्वामीजी सांगायचे की या पूर्ण पंचक्रोशीमध्ये माझ्या एवढा निरंकारी कोणीच नाही. आम्ही इतके जोरात असायचो लहान, सगळे लहान. म्हणजे आता ते काय होतं की मोठे आणि सगळे एकत्रच बसायचे ना प्रवचन ऐकायला. तर आम्ही इतक्या जोरात की हसायचो, आणि आम्हाला बघून मग मोठे पण असायचे
की म्हणजे या पूर्ण पंचक्रोशीमध्ये माझ्या एवढा निरहंकारी कोणीच नाही. तर म्हणजे अल्टिमेटली आपल्या देहालाच महत्व आलं की नाही. मी थोर वाटे म्हणे तो नव्हे ब्रह्मज्ञानी. ज्याला मी थोर आहे असं वाटतं तो ब्रह्मज्ञानी निश्चित नाही. विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसेल. आणि विचार करून असं दिसतं की अरे हा तो देहाभिमानी आहे, की हा स्वतःला ग्रेट समजतो. अर्थात तो समजत नसेल, लोक म्हणतात, आणि तो आपल्या ह्याच्यात मग्न असेल. इवन ज्ञानेश्वरांनाही लोकांनी हे उलट्या बाजूने मी सांगतोय की ज्ञानेश्वर तुम्ही स्वतःला ग्रेट समजता. अरे ज्ञानेश्वरांना पण बोललेलं आहे, तुम्ही जर का मोठे योगी आहेत तर ते माहिती आहे ना, तर मग त्यांना त्यांच्या पाठीवर त्यांना मांडे करावे लागले होते वगैरे. म्हणजे हे दोन्ही साईडने बघावं तुम्ही. म्हणजे एकदा म्हणजे असं झालं होतं की समर्थांना पण त्या काळात म्हणजे गडबड सुरू होती. तर त्यांची ती त्याच्या आतमध्ये हे ठेवावं लागायचं त्यांना, म्हणजे तलवारीसारखं जे असतं ते सगळं. आय मीन त्यांनाही तिथं पक्के होते, 1200 सूर्यनमस्कार घालायचे. तर ते देहाने पक्के होते आणि त्यांना सहजा कोणी त्यांच्या वाटी जायचं नाही. कारण की समर्थ समर्थ आहे, त्यांना कळून जातं बघितल्यावर कोणी असं मग. ठीक आहे. पण मी थोर वाटे म्हणे तो नव्हे ब्रह्मज्ञानी. ज्याला मी खूप ग्रेट आहे, मी आता हम तो स्वामीजींच्या इथे होते नाही, हम तो पहुंच चुके है वगैरे गंमत करायचे सगळे. विचार पाहता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे. मग ते कळतं की अरे इथे तर हा अहंकाराचा पुतळा आहे असं आपल्याला लक्षात येतं. आणि मग अहंकाराच्या पुतळ्याजवळ समजा मिलिटरीचे अधिकार गेले, राज्याचे अधिकार गेले, पैशाचे अधिकार गेले, समजा राज्यपद वगैरे केलं, तर इव्हन म्हणजे परमार्थ मार्गामध्ये तर काय होऊ शकतं आपल्याला माहिती आहे. तर ठीक आहे. म्हणजे समर्थ एक प्रकारे सावध करतात आपल्याला. वस्तुभजन करीना न करी ऐसी म्हणेना, तर हे जाणावी कल्पना दडून राहिली. की आपल्याला असं वाटतं की आपण नामस्मरण नाही करणार कारण की आपण तर ग्रेट झालेलो आहे आता. पण नंतर मग लक्षात येतं की अरे की त्याच्या आतमध्ये ते दडलेलं आहे बरं का. आणि ते याचा अर्थ काय सांगितलं आहे, एक माणूस आत्मस्वरूपाने अनुसंधान ठेवीत नाही, पण आपण आत्मानुसंधान ठेवीत नाही असे म्हणत नाही. अशी अवस्था जिथे असते तेथे देहाभिमानी याची कल्पना त्याच्या अंतर्यामी गुप्तपणे वास करत असते, असं मात्र नक्की समजा. बघा तुम्ही. ठीक आहे. 26वी म्हणजे अंतर्यामी जर का आपण देवाचं नामस्मरण करत नसलो वगैरे वगैरे सगळं जे आहे, तर त्याच्या आतमध्ये ते आहे असं समजायचं. नाते ज्ञान ना भजन उगाची आपला देहाभिमान, तेथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा, की ना भजन आहे ना ज्ञान आहे, उगाच मायग्रेट होऊ. आणि ते म्हणतात की तुला काय समजतं वगैरे वगैरे. तुझी लायकीच काय आहे इथपर्यंत लोक बोलताना बघितलं आम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल. मी काय तुम्ही काय सगळे. कारण की हे सगळ्या प्रकारचे अनुभव प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये येत असतात. तर आपल्याला तसं व्हायचं नाही, बस हे सावध करतात. त्यातून काय घ्यायचं प्रत्येक ओळीतनं, आपल्याला तसं व्हायचं नाही. आपल्याला योग्य मार्गावर परमार्थ मार्गावर राहायचं आहे. तरी आता ऐसे न करावे, बरोबर आहे. रघुनाथ भजनी लागावे, तेणेची ज्ञान बोलावे चळे नाहीसे. रघुनाथ भजनाला लागायचं आणि तेच आपण तसंच बोलावं जे योग्य आहे, आपल्या मर्यादेमध्ये आहे. ठीक आहे. आणि या मार्गावर राहिल्यावरच आपण योगी भक्त होऊ शकतो, परमार्थ मार्गावर राहू शकतो, आत्मज्ञान होऊ शकतो. तरी दुर्जनाचा संहार भक्तजनासी आधार, ऐसा हा तो चमत्कार रोकडा चाले. खूप म्हणजे ही पण एक फेमस ओळी आहे की देव असतो तो दुर्जनांचा संहार करतो. आपल्या अंतरीचा दुर्जन आणि बाहेरचे पण दुर्जन संहार करतो. आपल्या आतमध्ये पण समजा चांगल्या वाईट वृत्ती असतील तर त्या वाईट वृत्ती ते नष्ट करतात भगवंत. भक्तजनासी आधार, भक्तांना तो आधार होतो की आपण
विभक्त नसा तरीच भक्त झाले, तर आपला तो आधार होऊन जातो, भगवंताशी एकरूप झाला आणि सतत पण असतो. देह मन बुद्धी आत्मा सर्व पातळी, देह बुद्ध्यातो दासम, जी बुद्ध्यातो दंशा, आत्मबुद्ध्यातो मेहनत, या सर्व पातळीवर देव आधार असतो. ऐसा हा चमत्कार रोकडा झाला आणि असा चमत्कार आपण नेहमी अनुभव घेऊ शकतो. आपण एक पाऊल पुढे तर चालूयास भगवंताच्या नामस्मरणाच्या आणि त्याच्या उपासनेच्या. तुम्हाला हा रोकडा साक्षात्कार नक्की येईलच असं म्हणतात. समर्थ म्हणतात, गॅरंटी देत आहेत. मनी धरावे ते होते, विघ्न अवघीची नासून जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित. ही पण स्वामीजींची आवडती ओळी होती की आपल्या मनात जे असतं भगवंताच्या बाबतीतलं, की आज मला रामदासांचं दर्शन व्हावं, प्रभू रामचंद्रांचं दर्शन व्हावं, प्रत्यक्ष दर्शन होत असतं आपल्याला. विघ्न अवघीची नासून जाते, त्याच्यातलं विघ्न असतं ते नासून जातं. ऐसा हा तो चमत्कार, मागची करी दुर्जनाचा संवाद भक्तजनाचे आधार, ऐसा हा तो चमत्कार रोकडा झाले, मनी धरावे ते होते, विघ्न अवघीची नासून जाते, की कृपा केली या रघुनाथे. ही न बघता म्हणायच्या उभ्यात, तर त्या एकदम गडबड झाली वाचताना. मनी धरावे ते होते, विघ्न अवघीची नासून जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. की त्या रघुनाथाची कृपा झाली आपल्याला ते प्रचित येते, की अरे आपल्याला तर असं वाटलं होतं की आपण 1,000,000,000 रामाचं नाम घेऊ शकणार नाही, पण हे तर त्यांनी करून दाखवलं. बघा तुम्ही, आपल्याला तर खोटं वाटलं होतं की एका सेकंदाला तो राम 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 समजा 100 वेळा नाही होऊ शकत. आपण स्वतः करून बघितलं तर हो, 100 वेळा आपण एका सेकंदाला राम राम म्हणू शकतो. एक उदाहरण सांगतो. अरे एका सेकंदाला 10 वेळा जरी म्हटलं तर आपल्याला 1,000,000,000 रामस्मरण करायला किती वेळ लागेल? एक गंमत सांगतो तुम्हाला, आहे लहानपणीच्या कॅल्क्युलेशन्स. तर 1,00,000 सेकंद राहतील, आहे की नाही? नाही 10,00,000 लागतील रे, एक शून्य कमी केलं तू. हां बरोबर, 10,00,000 सेकंद लागतील. आणि समजा अजून स्पीड वाढवली तर समजा 25 केली तर मग तर यार 2,50,000 सेकंद लागतील. मग ते 2,50,000 चे कॅल्क्युलेशन करायचे. मग असं ट्रर असं असं. अच्छा, पण आपल्याला मग हे 24 तास कसं करता येईल यार? ते पण आहे यार. ठीक आहे, मग असे सगळे कॅल्क्युलेशन्स करून काही लोक 6 वर्षात 1,000,000 नामस्मरण करायचे, काही लोक 3 वर्षात, काही जण समजा जे घरीच राहत असतील तर काय करायचे की 8 तास वगैरे नामस्मरण, 8 तास 5-6 तास अभ्यास, इतर वेळा 4-5 तास खेळायला जाणे, झोपायचं, आईला घरी मदत करणे वगैरे असे करायचे. बघा तुम्ही की इव्हन लहानपणी पण असं होऊ शकतं. ते अगदी नॉर्मल लोकांसारखे, मुलांसारखे जगतात. कोणाला कळणार पण नाही की अरे यार हा पण आपल्यासारखं वागतोय, हे सगळं काही. पण आत मात्र तिथे गेल्यावर तो नामस्मरण वगैरे करतोय. म्हणजे खूप उशिरा लक्षात येतं. म्हणजे एक दादा होते, त्यांचं उदाहरण स्वामीजी नेहमी द्यायचे की त्यांच्या ऑफिसमधले सगळे लोक म्हणजे दर शनिवारी वगैरे पार्ट्या करायचे वगैरे वगैरे. पण हा त्यांच्या वगैरे पार्टीमध्ये जायचा. पण ज्या वेळेला ते इम्पॉर्टंट काम करतील, म्हणजे तुम्हाला कळलं असेल की समजा अपेयपान करतील, तर त्यावेळेला मात्र हा ध्यानाला बसायचा, कोपऱ्यात जाऊन त्या तिकडे वगैरे. हे घडलेलं आहे बरं का. तर म्हणाला की अरे काय तू अपेयपान करण्याच्या ऐवजी हे काहीतरी फालतू हे करतो. तो म्हणाला की हे बघा, तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देत नाही, तुम्ही माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. तुम्हाला जर का वाटत असेल की हे फालतू आहे, तुम्ही एकदा येऊन तर बघा. आणि मग ते सगळे स्वामीजींना भेटायला आले. आणि मग त्यांनी काही 10-15 वेळा शनिवार रविवारी त्यांनी प्रवचन वगैरे ऐकले. आणि मग ते पण या मार्गाला लागले. घडलेल्या गोष्टी प्रचिती येते, अशी प्रचिती येते. रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्त्व वाढले, म्हणून तुला केले पाहिजे आधी करायला पाहिजे. की रघुनाथ भजनाने आपल्याला ज्ञान येतं आणि त्यांनी महत्त्व वाढतं. इव्हन माझं स्वतःचंही महत्त्व वाढलं, समर्थ रामदास म्हणतात, ते रघुनाथ भजनानेच वाढलेलं आहे. तुम्हाला आता ते माहिती आहे, जांबला त्यांनी ती साधना केली होती, नदीत जाऊन स्नान करायचं आणि पुरश्चरण करायचं. समर्थांच्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, हे तो आहे सप्रचित आणि तुझं वाटेना प्रचित, साक्षात्काराने मस्त प्रत्यय करावा.
की तुला वाटत असेल की तुलाही प्रचिती यावी, पण तुला प्रचिती येत नाही, तर तू ही साधना कर, तुला साक्षात्कार नक्कीच येईल. गॅरंटी देतात आहे. 32वा योग याचं यांनी अर्थ काय सांगितला बघा. सगुणोपासना केल्याने आत्मज्ञान होते, हा माझा साक्षात अनुभव आहे. समर्थ रामदास म्हणतायत. तुला जर अनुभव खरा वाटत नसेल, तू स्वतः सगुणोपासना कर, स्वतः करतो, निश्चितपणे आत्मज्ञानाचा अनुभव घे आणि तुला येईलच. अशा रीतीने आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे माझे म्हणणे तुला खरे वाटेल. ठीक आहे. रघुनाथ स्मरूने कार्य करावे, रामाचं स्मरण करावं. देवा हे तुझं काम आहे, चांगले कामं, फालतू कामं नाही. आपल्या पूर्ण भारतीय समाजामध्ये जे चांगले कामं समजले जातात, मर्यादा पुरुषोत्तम राम, सगळे रूल्स रेग्युलेशन फॉलो करून जे चांगले काम आहेत तेच करावे. ते तत्काळची सिद्धी पावे, तर ते तत्काळ सिद्ध पावतं. म्हणजे तू म्हणशील की मेरे को 1 करोड रुपये मिलना चाहिए, मैंने अभी 1 लाख रुपये डाले वगैरे. प्रत्येक वेळेला पैशाचंच का बरं? चांगले सद्गुण व्हावे असं का नाही? अभ्यास व्हावा, त्यानंतर सगळ्या लोकांचं भला व्हावं असं का नाही वाटत? आहे की नाही? म्हणजे आपण स्वतःलाच असे उलटे पालटे सगळे प्रकारचे प्रश्न करून योग्य मार्गावर राहायचं. करता राम हे असा अभ्यास. राम करता म्हणजे राम करता म्हटलं तर ते रामाचंच काम होऊन जातं आणि मग आपण रामाचे सेवक होतो, असं समर्थ रामदास म्हणते. अभ्यंतरी आत बाहेर एकदम भगवंतच आहे असं आपल्याला प्रत्ययाला यायला लागतं. ठीक आहे. करता राम मी नव्हे, आपण करता राम आहे, मी नाही आहे, असे सगुण निवेदन. असंच सगुणाचं निवेदन होतं, आत्मनिवेदन पण होतं. समजा निर्गुणी ते अनन्य निर्गुणाची होईचे. असं करता 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 मी नाही कोण म्हणताय? देह थोडीच म्हणतं, आपलं मन आणि आत्मा आणि बुद्धी आतमध्ये म्हणते. तर आपण ते शेवटी निर्गुणाशी एकरूप होऊन जातो आणि आपण निर्गुण रूपच होऊन जातो. किती सुंदर सांगितलं बघ. ईश्वर करता असे म्हणते. पुढे येत आहे ते थांबा. तेणे तू आपण ती ओळी बघितलेली आहे. मी करता नाही, ईश्वरच करताय. मी आता बघ, करता राम मी नव्हे, आपण असे सगळं निवेदन. निर्गुण ते अनन्य निर्गुणच होईल. आपलं ते निर्गुण स्वरूप आहे, ते निर्गुणाशी एकरूप होऊन जातं. मी करता असे म्हणता काहीच घडे ना सर्वथा. मी करता असं म्हटलं तर काहीच होणार नाही. मैं कर रहा हूँ इसलिए पूरी दुनिया चल रही है. हो क्या? अच्छा. अरे बाबा, तू असला काय नसला काय, मी असलो काय, तुम्ही असले काय नसले काय, जग बरोबर चालणार आहे. काहीच घडे ना सर्वथा. प्रचित पहासी तरी आता शीघ्रची पाहे. तू राम करता म्हण, शीघ्रच्या म्हणजे एकदम फास्ट, लाइटनिंग स्पीडने तुला ते प्रचिती येईल. मी करता असे म्हणसी तेणे तू कष्ट होसी. पाते ओई मगाशी म्हणतो, मी करता असे म्हणसी तेणे तू कष्ट होसी. राम करता म्हणता पावसी येश कीर्ती प्रताप. मी करता असं म्हणशील तर तू कष्टी होशील. पुढे तुला वाटेल अरे यार, कारण की सगळ्या कामाला चांगले वाईट हे असतात, फळ असतात. फॉर एक्झाम्पल कोणतेही काम केलं तर त्याचं कर्मविपाकाचा सिद्धांत आहे ना, की चांगलं केलं तर चांगलं मिळेल, वाईट केलं तर वाईट मिळेल. तसंच चांगलं केल्यावर इकडे चांगलं झालं तर इकडल्या लोकांचं वाईट होतं ना, की जे त्या मार्गावर नाही आहे. तर हे सगळं सहन करायची आणि त्याही मार्गातून आत्मज्ञानावर मिळवून द्यायची सद्गुरूंची शक्ती असते, रामाची शक्तीचे असे समर्थ रामदास म्हणतात. की मी करता असं म्हटलं तर तू कष्टी होशील आणि राम करता म्हणशील तर तुला यश मिळेल, कीर्ती मिळेल आणि प्रताप मिळेल. की यश मिळेल की तू सक्सेसफुल होशील, कीर्ती म्हणजे तुझं नाव सगळीकडे होईल आणि प्रताप म्हणजे आपलं सामर्थ्य वाढतं. ठीक आहे का? एके भावनिसीसाठी देवासी पडे तुटी, का ते होय कृपादृष्टी देव करता भाविता. की आपली अशी भावना आहे की ईश्वरच करताय, भगवंत करताय, रामच करताय, मी नाही आहे. तर त्यामुळे त्या भगवंताची आपल्यावर कृपादृष्टी राहते आतून आणि बाहेर. आपण आहे 2 दिवसांचा, आपण तर 2 दिवसाकरताच आहोत आणि देव बहुता काळाचा. देव कल्पांताला जरी जाणार आहे तरी तुम्ही 100 गुणेला 4,32,000 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 हे जे आहे सगळं कॅल्क्युलेशन, कलियुग, द्वापरयुग, पूर्ण त्रेतायुग वगैरेपर्यंत सगळं केलं तर त्याचा एक पूर्ण युग महायुग झालं. तसे असे 100 युग झाल्यावर मग एक हे होईल ब्रह्मदेवाचं. हे पूर्वीचं कॅल्क्युलेशन आहे. मग विष्णूचा, मग शिवाचा आणि मग ती
हे सगळे 100 वर्ष झाल्यावर वगैरे 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 जे काही आहे, ती एक त्या देवीचं एक सेकंड पण नाही होत, म्हणजे एक निमिष होतो फॉर एक्झाम्पल. तर तो बरेच वर्ष जगणार, त्याची तर तू कृपा करून त्याची म्हणजे उपासना कर दे. असं म्हणजे त्या भक्ताच्या भगवंताला तू ते समर्थ रामदास म्हणताय. देवा, त्या शिष्याच्या मनामध्ये जो देव आहे म्हणजे हृदयात, देवा कमीत कमी तू नामस्मरण तर कर. बघा म्हणजे देव करता भाविता, ठीक आहे. आपल्याला देवच करताय असं आपल्याला भावनेने जाणता येऊ शकतं. आपण आहे 2 दिवसांचा आणि देव भूतकाळाचा, भूतकाळ करताय. आपण थोडे ओळखीचा देवासी त्रैलोक्य जाण, आपल्याला थोडंसंच माहिती आहे. पण देवाला पूर्ण त्रिलोकाचं ज्ञान आहे. त्याला तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, तर त्याला अनंत कोटी ब्रह्मांडाचं ज्ञान आहे. कुठे कुठे काय आहे, कसं काय चालतंय वगैरे त्याला माहीत असतं सगळं. या कारणे रघुनाथ भजन, की त्याला समजा पृथ्वीवर कोणीतरी आशिष राहतो आहे, या पृथ्वीवर तिकडे कोणीतरी डेव्हिड राहतो आहे, इकडे कोणीतरी मोहम्मद राहतो आहे, कोणी तिकडे या समजा याकामुची राहतो आहे, तिकडे कोणीतरी समजा अजून फर्डिनंड राहतो आहे फॉर एक्झाम्पल. ते पृथ्वीवर हे जे सगळेजण आहेत ते काय करतात, त्याला कळतं. तसंच इथून हजारो ब्रह्मांड दूर तिथे कोणीतरी राहतात, त्यांचे नावसुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. ते काय करतात ते पण त्याला माहीत असतं. अर्जुनाने बघितले असे कित्येक ब्रह्मांड, कित्येक दिव्य पुरुष आणि दिव्य योनी आणि सगळं दिव्य दिव्य गोष्टी बघितलेल्या. 11व्या अध्यायात ते आलेलं आहे. तर तसं त्याला कळतं या सगळ्या गोष्टी. म्हणून या कारणे रघुनाथ भजन, त्या रघुनाथाचं भजन करावं. त्यासी मानिती बहुजन, त्याला सगळेजण मानतात. ब्रह्मादिक आदी करून रामभजनी तत्पर. म्हणजे शंकरांना जेव्हा विचारण्यात आलं की रामाचा जन्म झाला, रामाचं रामायण वगैरे सगळं काय झालं, तरी ते म्हणाले की रामनाम तर फार पूर्वीपासून आहे. ब्रह्मादिक रामाचं भजन करतात, त्या परमात्म्याचं भजन करतात, ते तत्पर आहेत. ज्ञानबळे उपासना आम्ही भक्त जरी मानू ना, तरी या दोषाच्या पतना पाव भक्तपणे. की ज्ञानाने उपासना केली, आणि याचा आपण सरळ अर्थ बघूया, वेळ वाचला. श्री समर्थ म्हणतात की आम्ही भक्त आहोत, आम्हाला आत्मज्ञान झालेलं आहे, पण त्या ध्यानाच्या जोरावर आम्ही जर उपासनेचा अनादर केला, तर ती टाकून दिली, तर अभक्तपणे आमच्या जीवनात दोष निर्माण होईल. देहाला उपासना हवीच. सरळ सरळ सांगितलं. कारण की इतके म्हणजे काय म्हणतात, तलवारीसारख्या शब्दाने सांगतात कधी कधी. खट एक घात दोन तुकडे, सरळ सरळ समर्थ इतके स्पष्टपणे बोलतात. पुढल्याचा अर्थ आपण वाचू सरळ सरळ. देव उपेक्षित थोरपणे, तरी मग त्याचे तो जाणे, अप्रमाण ते श्लाघ्यवाने नव्हे किम श्रेष्ठा. की मी ज्ञानी आहे अशा मोठेपणाच्या ताठाने जर कोणी ईश्वराची उपासनेला तुच्छ मानेल आणि करेल, तर त्याचा परिणाम त्याला भोगावा लागेलच. ते ज्याचे त्याने पाहून घ्यावे. स्वानुभवाच्या उलट असल्याने जे अयोग्य आहे ते श्रेष्ठ पुरुषांना कधीही श्लाघ्यवाने वाटत नाही, त्यांना ते कधीही मान्य होत नाही. आहे की नाही? इतक्या स्पष्ट शब्दात, कठोर शब्दात कधी कधी समर्थ सांगतात. आणि एका जणाने कधीतरी विचारलेलं आहे की इतक्या स्पष्ट, कठोर आणि एकदम तलवारीच्या शब्दांमध्ये कधी कधी समर्थ का बोलतात. त्याचं कारण असं आहे की म्हणजे आमच्या इथे एक दादा आहेत. कधी कधी काय असतं की आपली लिंक देवाशी जुळत नाही म्हणा. काय होतं की दुसऱ्या दिवशी परीक्षा आहे, आदल्या दिवशी मुलगा अभ्यास नसं करेल तर बाबा काय करतात, एक कडक झापड मारतात. मग एकदम तो गाल लाल झाल्यावर आपली लिंक देवाशी जुळते. अरे हो, आता आपण अभ्यास केला तर पास होऊन येतो, त्याच वर्गात राहू. एक दादा आहे, तो असं नेहमी म्हणतो. हां, कळलं का तुला? हा हो कळलं. मग तो अभ्यास करतो, पास. बघ, मग मोठं झालं त्यावेळेला बाबांनी मला कडक झापड नसती मारली, म्हणजे त्यांनी त्याचा अनुभव त्यांनी सांगितला. त्यामुळे मी कधीच पास नसतो झालो, असं तर म्हणतो तो. तसंच समर्थ पण म्हणतात की
म्हणून ते एकदम बापासारख्या कडक झापड म्हणून त्याला मार्गावर आहे आपल्या, असंच ते सांगतात. देहास लागली उपासना आपण विवेकी उरेना, ऐसी स्थिती सज्जना अंतरीची. की देहाला उपासनेला लावला, आपण अभ्यास केला तर पास हो की नाही परीक्षेत, आणि विवेक उरेना अशी स्थिती सज्जना अंतरीची. पूर्ण म्हणजे आपण सज्जनासारखं होतं, अंतर बाहेर सतजन भगवंताशी विरूप होतो. सकळ मिथ्या होऊन जाते, हे भजने कळो येते, दृश्य ज्ञानियांचे मते स्वप्न जैसे. की सगळं मिथ्या होऊन जातं, रामभजनाने आपल्याला लक्षात येतं. आणि आपण म्हणजे ज्ञानस्वरूपच होऊन जाऊ ना एकदम, आणि हे सगळं स्वप्नासारखं वाटायला लागतं आपल्याला. म्हणजे जसं ज्ञानेश्वरांनी चांगदेव 65 लिहिलेली आणि पहिल्या ओळीतच सगळं सांगितलं, तसंच समर्थांनी आत्माराम लिहिलेलं आहे की अगाजे झाले जे नाही, की हे दृश्य, हे विश्व झालंच नाही आणि त्याच्याबद्दल आपण विचार करतो. मग म्हणजे अच्छा नाही झालं का लगेच माहिती आहे ना तुम्हाला. आता समजा 12-13 वर्ष पण अच्छा काही झालं ना का इकडे, मग ते चिमटा करून आता दुखतं की नाही चिमटा काढला की नाही नाही झालेलं आहे, नाही नाही हे खरं आहे. याचं पण उत्तर समर्थांनी पुढल्या समासात दिलेलं आहे की दृश्य निरसन, की जे दिसतं त्याचं निरसन कसं करायचं. ठीक आहे. सगळं मिथ्या होऊन जाते, हे रामभजने कळो येते, दृश्य ज्ञानियांचे निमते स्वप्न जैसे. की दृश्य हे स्वप्नासारखं आहे. की सायन्स पण विचार करायला लागला की हे सगळं जे दृश्य दिसतं ते काय आपण कोणाच्या दुसऱ्याच्या स्वप्नात राहत आहे, कॉन्शियस सगळीकडे आहे की काय, क्वांटम एन्टँगलमेंट वगैरे वगैरे, त्याच्यावर आपण आधीच विचार करून ठेवलेला आहे. त्यामुळे या मार्गावर आपण राहायचं. मिथ्या स्वप्न विवंचना जैसे सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधूजना कळू आलं. की स्वप्न विवंचनातच हे, आणि म्हणजे स्वप्नात जे दिसलं त्याच्यावर गप्पा मारल्या तरी ते स्वप्नच आहे आणि ते हेच आहे. तसे सृष्टीची रचना पण मग आपल्याला मिथ्या वाटायला लागते, आणि साधूजनांना ते मिथ्या वाटतंच ना. आक्षेप झाला श्रोतियांसी, मिथ्या तरी का दिसते अम्मासी, याचे उत्तर पुढील समासे बोली असे. की श्रोत्यांनी म्हणजे विचारलं की हे जे दिसतं आहे ते मिथ्या आहे, मग आम्हाला ते भासतं का बरं, ते खरं का वाटतं. चिमटा घेतल्यावर आम्हाला आग का होते, आम्ही ओरडतो का बरं, लोक बोलतात तेव्हा आपल्याला त्या मनाला का लागतं. की आपण रोजचं जीवन जगतो तर बरेचदा काही गरीब काही श्रीमंतांना काहीतरी लागतं, यांना पण लागतं. राजा असो, रंक असो, चांगले असो, वाईट असतो, की कोणते काही पण असो, लहान मोठे असो, कोणी असो, तर त्यांना काही काही गोष्टी का बरं लागतात. त्यांना जीवन आवश्यकच काय आहे की नाही. सर मस्त आत्मज्ञानात राहायचं, ध्यानाला बसून राहायचं, काहीच करायचं नाही, असं का नाही होऊ शकत. तर मग ते समर्थ सांगतात की देह आहे, त्याला त्यांनी आधीच सांगितलं आहे की त्यांना शी करायला जावं लागतं, सू करायला जावं लागतं, साधना करावं लागतं, पोट भरावं लागतं वगैरे वगैरे जे त्यांनी सांगितलं आहे. पण ते समर्थ सांगतात ते खूप जबरदस्त सांगतात. ठीक आहे. त्यांनी पुढल्या समासात सांगितलेलं आहे. आता पूर्ण या समासाचा सारांश असा आहे, आपण बघूया. सगुण भजन, की आपण सगुणाच्या भजनात राहायचं, करायचं, कारण की ते आवश्यक आहे. आणि आपले कामं करताना हे काम जे आहे ते रामाचंच आहे असं समजून सगळं काम करायचं, आणि मग ते योगी म्हणून, भक्त म्हणून एकरूप भगवंताशी राहायचं आणि सगळे कामं रामाचेच काम आहे असं समजून करायचं. हा या सगुण भजन समासाचा सार आहे. ठीक आहे. तर तसं आपण वागायचा प्रयत्न करूया जे ह्या पूर्ण समासात सांगितलेलं आहे. चांगलं राहायचं, भगवंताशी एकरूप व्हायचं आणि त्या भावातच राहायचं आणि सगळे कामं करायचे. आणि नंतर मग आपला देह जायला गेला तरी आपण तर भगवंताशी एकरूपच राहतो ना, जो अनंत कोटी ब्रह्मांड नाही. ठीक आहे. तर असं राहायचा आपण प्रयत्न करूया. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन नाम समास 7वा. धन्यवाद.